आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 5. डायग्नोज ऑफ अ quadrilateral ABCD intersect in point Q if 2QA is equal to QC, 2QB is equal to QD, then prove that DC is equal to 2AB. आपल्याला त्यांनी सरळ सरळ मेजर दिलेले नाही आहे, तर ते म्हणाले 2QA एवढा QC आहे, 2QB एवढा QD आहे. म्हणजे मधली जी लाईन्स आहे किंवा छोटी जी लाईन आहे ती ह्यांच्या मोठी जी लाईन आहे ती ह्यांच्या डबल एवढी आहे. 2QB एकदा बघून घेऊया. 2QB इक्वल टू QD, म्हणजे ही लाईन छोटी आहे त्याच्यापेक्षा डबल आहे असा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि आपल्याला सांगायचं आहे 2AB इक्वल टू CD. म्हणजे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ज्या दोन्ही समोरच्या लाईन्स आहेत किंवा अपोजिट लाईन्सच्या आहेत त्याच्यामध्ये याच्या डबल CD आहे असं प्रूफ करून दाखवायचं आहे. 2QA इज इक्वल टू QC, देअरफॉर QA अपॉन QC इज इक्वल टू 1/2. आता इथे आपण प्रपोर्शन दाखवूया. हे जर आपलं फर्स्ट इक्वेशन 2QB इज इक्वल टू QD, देअरफॉर QB अपॉन QD इज इक्वल टू 1/2. हे आपलं सेकंड इक्वेशन झालं. म्हणून आपण म्हटलेलं आहे देअरफॉर QA अपॉन QC इज इक्वल टू QB अपॉन QD फ्रॉम 1 and 2. दोन्हींचं प्रपोर्शन सारखं आहे म्हणून आपण ते म्हणाले की ते इक्वल आहेत. In triangle AQB and triangle CQD, QA upon QC is equal to QB upon QD. Prove angle AQB congruent angle DQC opposite angle. Therefore triangle AQB similar to triangle CQD by SAS test of similarity. SAS टेस्ट, दोन साईड्स आणि त्याच्यामधला अँगल. कारण मगाशी आपण साईड्सबद्दल बोललेलो होतो आणि त्याच्यानंतर आपण अँगलबद्दल बोललेलो आहे. म्हणून कुठलीही टेस्ट लागलेली आहे, SAS टेस्ट लागलेली आहे. मगाशीसुद्धा जेव्हा आपण एक असाच एक्झाम्पल बघितलेला होता, एक्झाम्पल नंबर 3, त्यावेळेला त्यांनी आपल्याला सांगितलं की हे सिमिलर नाही आहेत. कारण गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 9वीमध्ये आपण आणखीन एक सिमॅरिटीचा रूल बघितलेला होता. तो होता AAS किंवा SAA. हा पण पाहिलेला होता. थांबा हा 1 मिनटं, कोणता लागलेला होता, SSA किंवा ASS असा शिकलेलो होतो. पण ह्यावर्षी तो आपल्याला अभ्यासाला नाही आहे आणि म्हणून त्यानुसार जे येणारे सिमिलर आहेत ते आपण सांगत नाही आहोत. पण ASA हा आपल्याला SAS हा आपल्याला सांगितलेला आहे आणि म्हणून तो आपण इथे लावून दाखवलेला आहे, दोन साईड्स आणि त्याच्यामधला अँगल. कारण हा जो अँगलबद्दल ते म्हणता आहे तो आपला कुठे आहे बघा, Q हा मध्ये आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लाईन्सच्या मध्ये हा येणारच आहे आणि म्हणून तो आपण काय सांगितलेला आहोत, SAS असं सांगितलेला आहोत. देअरफॉर AQ अपॉन CQ इक्वल टू QB अपॉन QD इक्वल टू AB अपॉन CD. करस्पॉन्डिंग साईड्स आर प्रपोर्शनल. जर दोन साईड्स सारख्या आहेत, प्रपोर्शन सारखं आहे, तर बट ऑब्वियसली दुसऱ्या साईडचं सुद्धा प्रपोर्शन सारखं असणार. बट AQ अपॉन CQ इज इक्वल टू 1/2. देअरफॉर AB अपॉन CD इज इक्वल टू 1/2. मग आपण कधीपासून सांगतो प्रपोर्शन असं आहे, मग ह्याचं सुद्धा प्रपोर्शन असंच असणार आहे. म्हणून देअरफॉर 2AB इज इक्वल टू CD.